काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निष्पाप भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा माणगाव येथे भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाला माणगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले। बालाजी मंदिर येथून सुरुवात झालेल्या या मशाल मोर्चाचे निजामपूर कॉर्नर मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण केले। मोर्चा दरम्यान पाकिस्तानचा निषेध करत संतप्त घोषणाबाजी करण्यात आली आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलाय। मुख्य बाजारपेठ कचेरी रोड मार्गे पुढे जात मोर्चावीर यशवंत धाडके यांच्या पुतळ्याजवळ विसावला। तेथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्म्यांची स्मृती जपत 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। या क्रूर घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण असून हुतात्म्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगितले। या मोर्चात भाजपचे तालुका अध्यक्ष परेश सांगले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष आनंद शेट्टी यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बाबा दळवी, चॅरिझन फाउंडेशनचे प्रमुख माजी सैन्य दलाचे कॅप्टन NS रांधवा, सिनियर सिटीजन्स फोरम, कोकण उत्तर भारतीय एकता मंचाचे डॉक्टर नरेंद्र सिंग, राष्ट्र सेविका समिती एकता मित्र मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, मित्रमंडळी, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मशाल मोर्चाचे नेतृत्व भाजप युवा मोर्चा रायगडचे अध्यक्ष निलेश थोरेंनी केले। त्यांनी सर्वच पक्ष आणि संस्थांशी संपर्क साधून त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते। मोर्चाचे सूत्रसंचालनही त्यांनीच करत अवर प्रदर्शन देखील केले। शांततेत पार पडलेल्या या मशाल मोर्चातून माणगावकरांचा संताप आणि हुतात्म्यांप्रतीची कृतज्ञता स्पष्टपणे दिसून आली आहे। हातात मशाली, घोषणा, बॅनर्स व पोस्टर्स घेतलेले नागरिक हे माणगावच्या एकजुटीचे प्रतीक ठरले आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।